उद्या आपली BCS फर्स्टची एक्झाम आहे आणि BCS फर्स्टच्या एक्झामसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की ऑपरेशनल ॲम्प्लिफायर ओपॅम कसं काम करतो, ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचे ॲप्लिकेशन्स काय काय आहेत, झिरो क्रॉसिंग डिटेक्टर काय आहे, ॲडर काय आहे, सबस्ट्रॅक्टर काय आहे, युजिंग ओपॅम IC741 वापरून आपल्याला हे सगळे ॲप्लिकेशन्स पाहायचे. आता ह्या केसमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण झिरो क्रॉसिंग डिटेक्टर किंवा समेशन ॲम्प्लिफायर म्हणजेच ॲडर सबस्ट्रॅक्टर बघायच्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा गरजेचं आहे की ओपॅम म्हणजे काय, ऑपरेशनल ॲम्प्लिफायर म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इलेक्ट्रॉनिक सिस्टीममध्ये आपल्याला जेवढे पण इलेक्ट्रिकल कंपोनंट्स असतात त्या इलेक्ट्रिकल कंपोनंट जे आपले ICमध्ये पॅक केलेले असतात, आपल्याला प्रत्येकाने आपण IC लॅबमध्ये किंवा इकडे तिकडे पाहिलेले असेल, तर जो IC आहे ओपॅमचा 741 तो कसा आहे, किती पिनचा आहे, कोणत्या पिनला काय नाव आहे, ह्याच्यावरती क्वेश्चन आपल्याला मॅक्झिमम विचारले जातात. क्वेश्चन काय येऊ शकतो उद्याच्या एक्झाममध्ये, तर आपल्याला येऊ शकतो की एक्सप्लेन पिन कॉन्फिगरेशन ऑफ ओपॅम IC741 किंवा असं विचारू शकतात की IC741चं पिन कॉन्फिगरेशन सांगा किंवा ओपॅमचं सांगा. दोन्ही पण एकच आहे. ओपॅम म्हणजेच IC741 ह्यालाच आपण ओपॅम म्हणतो. ओप म्हणजे ऑपरेशनल, ॲम्प म्हणजे ॲम्प्लिफायर. ऑपरेशनल ॲम्प्लिफायर IC नंबर 741 हा आपल्याला ऑपरेशनल ॲम्प्लिफायर पाहायचा आहे. ह्याच्या थ्रू आपण झिरो क्रॉसिंग डिटेक्टर असेल किंवा क्लॅम्पिंग क्लिपिंग सर्किट असेल किंवा समिंग ॲम्प्लिफायर ॲडर किंवा सबस्ट्रॅक्टर असेल किंवा झिरो क्रॉसिंग डिटेक्टर आहे, आपण ह्या सगळ्या पद्धतीचे ॲम्प्लिफायर्स ॲप्लिकेशन आज आपण पाहायचे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की ओपॅमची IC कशी दिसते. आता ही जी IC आहे ती आहे टोटल 8 पिन्सची. तर तुम्हाला जर का उद्या क्वेश्चन जर का विचारला की ओपॅम IC जर का काढा किंवा पिन कॉन्फिगरेशन ऑफ IC741 जर का विचारलं, काय विचारला क्वेश्चन, पिन कॉन्फिगरेशन ऑफ IC741 यालाच ओपॅम म्हणतात. ते क्वेश्चन कसं टाकू शकतात की एक्सप्लेन द पिन कॉन्फिगरेशन ऑफ IC741 किंवा एक्सप्लेन द पिन कॉन्फिगरेशन ऑफ ओपॅम. दोन्हीचा अर्थ सेमच आहे, IC741च असेल. हा 8 पिनचा IC आहे. किती पिनचा IC आहे? 8 पिन. एकूण टोटल 8 पिन्स आहेत ह्याच्यामध्ये. इकडे 4 पिन्स आहेत, इकडे 4 पिन्स आहेत. ठीक आहे, ह्याला नॉच बोलतात, ह्याला नॉच बोलतात. आता काय करायचं, आपण पहिला जो ICचा नंबर आहे, तुम्ही जर का बुकमध्ये जर का इकडे जर का पाहिलात तर तुम्हाला इथे दिसून येईल. ही ICची डायग्रॅम आहे तुमची. ॲक्च्युली ही ओपॅम जी काय आहे ICची डायग्रॅम आहे. ह्याच्यामध्ये जर का तुम्ही नीट पाहिला तर सगळ्यात पहिला कोण असतो, ऑफसेट नल. ऑफसेट नल हा तुमचा पहिला पिन आहे ICचा, पिन नंबर 1. असा इथं पिन नंबर 2 आहे, पिन नंबर 3, 4, 5, 6, 7 आणि 8. टोटल 8 पिन्स आहेत ह्या ICवरती. पिन नंबर 2 कोण आहे, तर पिन नंबर 2 आहे इन्व्हर्टिंग. पिन नंबर 2 कोण आहे, इन्व्हर्टिंग. आता याला इन्व्हर्टिंग का बोलतात पुढे सांगेन मी. 3 नंबर आहे नॉन इन्व्हर्टिंग. 4 नंबर आहे मायनस पॉवर सप्लाय. 4 नंबर कोण आहे, मायनस पॉवर सप्लाय. 5 नंबर कोण आहे, तर ऑफसेट नल. 5 नंबर. 6 नंबर कोण आहे, तर आहे तो आउटपुट. 6 नंबर कोण आहे, आउटपुट. 7 नंबर आहे पॉझिटिव्ह VCC किंवा पॉझिटिव्ह पॉवर सप्लाय. पॉझिटिव्ह VCC किंवा पॉझिटिव्ह पॉवर सप्लाय. आणि 8 नंबर आहे नो कनेक्शन. म्हणजे 8 नंबरला कुठलंही कनेक्शन नाही. आता हा आहे तुमचा पिनचा डायग्राम. तुम्ही हा पिनचा डायग्राम उद्या जर का तुम्हाला विचारला, हा डायग्राम जरी काढला तरी तुम्हाला ह्याच्यामध्ये 2 मार्क्स आरामात मिळून जातात. ह्याच्यामध्ये काय आहे, पहिला ऑफसेट नल, 2 आहे इन्व्हर्टिंग टर्मिनल, 3rd आहे नॉन इन्व्हर्टिंग, 4th आहे पॉवर सप्लाय, 5th आहे ऑफसेट नल, 6th आहे आउटपुट, 7th आहे पॉझिटिव्ह पॉवर सप्लाय आणि 8 आहे नो कनेक्शन. आता ही आहे आपली ICची ओपॅमची IC डायग्राम. आता ह्याच्या आतमध्ये ओपॅम कसा असतो, तर बघा इथे मी दाखवतो तुम्हाला. ह्या ICच्या आतमध्ये ओपॅम कसा असतो. हा आहे तुमचा IC. ठीक आहे, हा आहे आपला IC. किती पिन्स आहेत याला पिन्स आहेत 8. मी इकडे 8 पिन्स काढून घेतल्या. ठीक आहे, हा आहे पिन नंबर 1, 2, 3, 4. पिन नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. हा नंबर आहे आपला 741. IC 741 आहे आपला. ह्यालाच बोलतात ओपॅम.
ऑपरेशनल ॲम्प्लिफायर ह्यालाच बोलतात. आता ह्याच्या आतमध्ये कसं आहे, ओपॅमचा सिम्बॉल असा असतो, ट्रायंगल आपण ओपॅमने दाखवतो, ओपॅमला आपण ट्रायंगलने दाखवतो. ठीक आहे. आता इन्व्हर्टिंग इथे जोडला, नॉन इन्व्हर्टिंग इथे जोडला, आउटपुट जोडला इथे. ठीक आहे. हा आहे तुमचा मेन ओपॅमचा, ह्याला सिम्बॉल बोलतात ओपॅमचा. ठीक आहे. ट्रायंगलसारखा दिसतो. हा आहे नॉन इन्व्हर्टिंग आहे हा. इन्व्हर्टिंग म्हणजे मायनस टर्मिनल. ह्याला इन्व्हर्टिंगला मायनस का बोलतात ते नंतर सांगेन पुढे. सेकंड आहे नॉन इन्व्हर्टिंग म्हणजे 3 नंबर म्हणजे अधिकचं चिन्ह. नॉन इन्व्हर्टिंग कोण आहे, प्लसचं साईन. आता इकडे आहे तुमचा आउटपुट. ठीक आहे. इकडे आहे तुमचा आउटपुट आणि इथून आहे तुमचा अशा टाईप डायग्राम काढा, इथे जोडा, इथून अशा टाईप घ्या, इकडे जोडा. इकडे असेल तुमचा पॉझिटिव्ह VCC, इकडे असेल मायनस VEE. ठीक आहे. तुम्ही ही डायग्राम जरी काढला पिन कॉन्फिगरेशनमध्ये तरी तुम्हाला ह्या डायग्रामला 4 पैकी 4 मार्क मिळणारच. जर का ही डायग्राम काढला तर पिन कॉन्फिगरेशन जर का विचारला ओपॅमचा तर इथे तुम्ही पाहू शकता पिन कॉन्फिगरेशन इथे पण आहे. हवे असेल तर व्हिडिओला पॉज करा आणि ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि ही डायग्राम तुम्ही काढून घ्या. ही डायग्राम सेम इथे पण आहे. ठीक आहे. ही आहे तुमची ओपॅमची डायग्राम. आता आपल्याला काय विचारतात की इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग म्हणजे काय. आता इन्व्हर्टिंग नॉन इन्व्हर्टिंग म्हणजे काय आपल्याला हे विचारतात. आता ह्यामध्ये बघा, इन्व्हर्टिंग म्हणजे काय, ओपॅम ॲज अ इन्व्हर्टर, ओपॅम ॲज अ इन्व्हर्टर म्हणजे इन्व्हर्टिंग पिन कशी काम करते ते बघा. इन्व्हर्टिंग पिन ओपॅमची कशी काम करते ते पाहायचं आहे. आता हा झाला तुमचा ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. इकडे आहे तुमचं पॉझिटिव्ह 9 व्होल्टेज म्हणजे पॉझिटिव्ह VCCची पिन. इकडे आहे निगेटिव्ह 9 व्होल्टेज म्हणजेच निगेटिव्ह पॉवर सप्लाय, वरती पॉझिटिव्ह पॉवर सप्लाय. हे झाले तुमचे पॉवर सप्लायचे टर्मिनल ओपॅमचे. इकडे झाला तुमचा आउटपुट. ठीक आहे. इकडे झाला तुमचा आउटपुट. इकडे असेल तुमचे 2 इनपुट. पहिला कुठला असेल, पहिला असेल इन्व्हर्टिंग, दुसरा असेल नॉन इन्व्हर्टिंग. ठीक आहे. पहिला कोण असेल इन्व्हर्टिंग, दुसरा कोण असेल नॉन इन्व्हर्टिंग. इथे असेल मायनस साईन, इथे असेल प्लस साईन. प्लस म्हणजे कोण, नॉन इन्व्हर्टिंग. आता नॉन इन्व्हर्टिंग त्याला का बोलतात ते आता तुम्हाला कळेल. नंबर असेल 741. ठीक आहे. ही पिन नंबर आहे 2, ही पिन नंबर आहे 3, ही पिन नंबर आहे 4, ही पिन नंबर आहे 7, ही पिन नंबर आहे 6. जी आपण इथे काढलेली होती तेच मी इथे दाखवते. इकडे बघा, इन्व्हर्टिंग इनपुट काय आहे, निगेटिव्ह 2 नंबरला, म्हणून मी ते इन्व्हर्टिंग 2 नंबरला दिलेलं आहे. इकडे पॉझिटिव्ह इनपुट कुठं आहे, 3 नंबरला, म्हणून इथे 3 नंबरला दिलेलं आहे मी पॉझिटिव्ह इनपुट. त्यानंतरनं प्लस VCC कुठं आहे, 7 नंबरला, म्हणून प्लस VCC मी दिलेला आहे 7 नंबरला. मायनस कुठे आहे, मायनस आहे 4 नंबरला, मायनस VCC, म्हणून इकडे मी 4 नंबरला दिलेली आहे मायनस. इथे 4 आहे, 4ला दिलेलं आहे. आणि आउटपुट घेतला आहे मी कुठे, ह्याच्या 6 नंबरच्या अक्रॉस, म्हणून इथे 6 नंबर लिहिलेला आहे. ठीक आहे. हे आपले आहेत पिन कॉन्फिगरेशन. आता ओपॅमला इन्व्हर्टिंग कधी म्हणणार ते बघा. आता जर का समजा मी याला, ह्या टोकाला, या पॉझिटिव्हला जर का इकडे ग्राउंड केला, पॉझिटिव्हला काय केला, ग्राउंड केला. ग्राउंडचं व्होल्टेज किती असते हो, ग्राउंडचं व्होल्टेज असते 0 व्होल्टेज. ग्राउंडचं व्होल्टेज किती आहे, 0. आता समजा मी ह्या टर्मिनलला इकडे एक रेजिस्टर टाकला आहे समजा, आणि इथे जर का समथिंग काहीतरी इनपुट दिलं, व्होल्टेज इनपुट दिलं, तर काय होणार आहे, तर अशा वेळेस ज्यावेळेस तुम्ही ओपॅमच्या निगेटिव्ह टर्मिनलला म्हणजेच इन्व्हर्टिंग टर्मिनलला जेव्हा तुम्ही एखादं इनपुट देता तर आउटपुट कसं येतं ते बघूया. समजा हा इनपुटचा पहिला आपला वेवफॉर्म आहे इनपुटचा. हे व्होल्टेज मी ओपॅमला, हे साईन वेव्ह व्होल्टेज मी ओपॅमला इथं दिलं. इथं कुठलं दिलं, हे व्होल्टेज मी ओपॅमला इथं दिलं. आता आउटपुटला इथे आपल्याला काय वेवफॉर्म मिळणार आहे ते बघायचं आहे. हा इनपुटचा वेवफॉर्म इथे असा झाला तर आउटपुटला काय मिळतं, माहिती आहे का, हाच वेवफॉर्म मिळतो ॲम्प्लिफाय होऊन, फक्त बदलतो 180 डिग्रीमध्ये. म्हणजे हा इथे पॉझिटिव्हमधून चालू झाला का नाही, हा कुठून चालू झाला, पॉझिटिव्हमधून चालू झाला. इकडे काय होतं, निगेटिव्हमधून चालू होतो. तोच वेवफॉर्म फक्त ॲम्प्लिफाय होतो म्हणजे वाढतो, ॲम्प्लिफाय होतो, ॲम्प्लिफिकेशन होतं. आणि प्लस जो इकडे पॉझिटिव्हमधून चालू झाला होता, आता इकडून कुठून चालू झाला, तो निगेटिव्हमधून चालू झाला. का, कारण की हे टर्मिनल काय आहे, इन्व्हर्टिंग आहे. इन्व्हर्टिंग म्हणजे काय, ह्याला जर का तुम्ही पॉझिटिव्ह वेवफॉर्म दिला तर तो निगेटिव्ह करतो, निगेटिव्ह दिला तर तो पॉझिटिव्ह करतो, जो देता त्याच्या विरुद्ध करतो, म्हणजेच 180 डिग्रीमध्ये तुमच्या वेवफॉर्मला टर्न करतो. इथे बघा,
पॉझिटिव्ह वेवफॉर्म दिला, मग त्याने लेस काय केला, आउटपुटला निगेटिव्हपासून सुरुवात केला. हा वेवफॉर्म छोटा होता, हा मोठा आहे, म्हणजे ॲम्प्लिफाय करून दिला प्लस पॉझिटिव्हला निगेटिव्हमध्ये सुरुवात केला, म्हणजे 180 डिग्रीमध्ये वेवफॉर्मला शिफ्ट केला. शिफ्ट करण्याला आपण इलेक्ट्रिकल फील्डमध्ये म्हणतो इन्व्हर्ट करणे. काय करणे, इन्व्हर्ट करणे, म्हणून त्याला काय बोलणार आपण, इन्व्हर्टिंग. इन्व्हर्टिंग टर्मिनल म्हणजे ह्या टर्मिनलला जर का तुम्ही वेवफॉर्म दिला, इनपुट दिला, तर तो शिफ्ट होऊन म्हणजे इन्व्हर्ट होऊन आउटपुटमध्ये मिळतो आपल्याला. कळालं, म्हणून ह्याला काय बोलणार तुम्ही, इन्व्हर्टिंग टर्मिनल बोलणार. आता तुम्हाला एक्झामला क्वेश्चन काय येतो, एक्सप्लेन ओपॅम ॲज अ इन्व्हर्टर. काढून टाका डायग्रॅम, हीच डायग्रॅम काढा. कशी काढणार, पहिल्यांदा त्रिकोण काढा. ठीक आहे, त्रिकोण काढला, वरती घ्या +9 व्होल्टेज किंवा +VCC घ्या, काही फरक पडत नाही. खाली घ्या -9 व्होल्टेज. ही पिन नंबर आहे 7, ही पिन नंबर आहे 4, इकडे पिन नंबर आहे 6. 6ला घ्या आउटपुट, 2ला घ्या मायनस इनपुट, 3ला घ्या पॉझिटिव्ह इनपुट. 3 जो इकडचा आहे त्याला करायचं ग्राउंड. ठीक आहे, ज्या वेळेस तुम्हाला इन्व्हर्टिंग विचारतात, इन्व्हर्टिंग म्हणजे मायनसवरती क्वेश्चन येतो, तेव्हा अधिकला ग्राउंड करायचं. आणि ज्यावेळेस तुम्हाला नॉन इन्व्हर्टिंग विचारतात, नॉन इन्व्हर्टिंग म्हणजे इन्व्हर्टिंगच्या विरुद्ध, वजाच्या विरुद्ध कोण आहे, अधिक. नॉन इन्व्हर्टिंग म्हणजे अधिक, इन्व्हर्टिंग म्हणजे हे वजाचं साईन. जेव्हा तुम्हाला ह्याच्याबद्दल विचारतात नॉन इन्व्हर्टिंगबद्दल, तेव्हा आपण ह्याला काय करायचं, ह्याला ग्राउंड करायचं. ज्यावेळेस ह्याच्याबद्दल विचारतात तेव्हा ह्याला ग्राउंड करायचं, ज्याबद्दल ह्याला विचारतात तेव्हा ह्याला ग्राउंड करायचं, विरुद्धला ग्राउंड करायचं. इथे काय करणार तुम्ही, इथे रेजिस्टर टाका आणि इकडे Vin टाका. रेजिस्टर नाही टाकला तरी पण चालेल डायग्राममध्ये. Vin टाकला, वेवफॉर्म कसा येईल, इनपुट जर का असा असेल तर आउटपुट असा येईल. ठीक आहे, हा इथून सुरुवात झाला होता पॉझिटिव्हमध्ये, ही सायकल कुठं चालू झाली होती, पॉझिटिव्हमध्ये, ही चालू झाली निगेटिव्हमध्ये. बरोबर 180 डिग्रीने ह्या डायग्रामला त्याने शिफ्ट केला. हे आहे इन्व्हर्टिंग, ओपॅम ॲज अ इन्व्हर्टर. आता ओपॅम ॲज अ नॉन इन्व्हर्टर बघा. नॉन इन्व्हर्टिंगमध्ये काय होतं, ओपॅम नॉन इन्व्हर्टिंगमध्ये काय होतं, नॉन इन्व्हर्टिंगमध्ये बघू. सेम डायग्राम काढली आपण. इकडे आहे तुमचा आउटपुट, इकडे आहे तुमचं +VCC, इकडे आहे तुमचं -VEE. ठीक आहे, इकडे आहे तुमचा मायनस साईन, इकडे आहे तुमचा प्लस साईन. ही आहे 7 नंबरची पिन, ही आहे 6 नंबरची पिन, ही आहे 4 नंबरची पिन, ही आहे 3 आणि ही 2. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे, आता आपल्याला विचारले नॉन इन्व्हर्टिंग. नॉन इन्व्हर्टिंगबद्दल म्हणजे इन्व्हर्टिंग म्हणजे वजा, त्याच्या विरुद्ध नॉन इन्व्हर्टिंग म्हणजे अधिक. आता अधिक विचारले तर वजाला काय करायचं, ग्राउंड करून टाकायचं. अधिकबद्दल विचारले तर वजाला ग्राउंड केला. इथे काहीतरी तुम्ही आता इनपुट द्याल, इकडे इनपुट दिला. आता काय होतं आहे बघा, आता समजा जर का हा इनपुटचा वेवफॉर्म होता, पहिलावाला वेवफॉर्म जर का हा होता, तर आउटपुटला काय होतं आहे, सेम वेवफॉर्म मिळतो आहे, सेम, फक्त ॲम्प्लिफाय होतो आहे. इथे बघा, हा पॉझिटिव्हमध्ये चालू झाला होता, हा पण पॉझिटिव्हमध्ये चालू झाला आहे. ठीक आहे, काही चेंजेस आहेत का, नाही. हा पण पॉझिटिव्हमध्येच चालू झाला, हा पण पॉझिटिव्हमध्येच चालू झाला, सेम वेवफॉर्म मिळतो आहे. म्हणजे इन्व्हर्शन झालं का, नाही झालं. तो पॉझिटिव्हमधनं निगेटिव्हमध्ये आला का, नाही आला. म्हणून ह्याला बोलतात नॉन इन्व्हर्टिंग. म्हणजे ह्याने त्याची साईन चेंज केली नाही. कधी, जेव्हा तुम्ही त्याला अधिकला देताय, ह्या टर्मिनलला देताय, हा चेंज करत नाही. म्हणून ह्या टर्मिनलला बोलतात नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल ऑफ ऑपरेशनल ॲम्प्लिफायर, ओपॅम, IC 741. तर तुम्हाला क्वेश्चन जर का उद्या असा आला की एक्सप्लेन पिन कॉन्फिगरेशन ऑफ ओपॅम, तर ही डायग्राम काढायची, ह्याच्यावरून एक्सप्लेन करायचं इन्व्हर्टिंग इनपुट म्हणजे काय, नॉन इन्व्हर्टिंग इनपुट म्हणजे काय. ठीक आहे, ब्लॉक डायग्राम ऑफ ओपॅम आलं तरी पण हेच एक्सप्लेन करा, चालतं आहे. त्यानंतर इकडे ग्राउंड आहे, इकडे 7 नंबरला VCC आहे पॉझिटिव्ह, 4 नंबरला -VCC आहे. आपल्याकडं ही डायग्राम आपली जी आहे 8 पिनची, ही 8 पिनची आहे. ह्याच पिन इथे दाखवलेल्या आहेत मी. ठीक आहे, ह्याच पिन इथे दाखवलेल्या आहेत IC 741च्या. ही आहे पिन नंबर 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. ठीक आहे, 2ला आहे मायनस, हा त्रिकोण काढला, 3ला आहे प्लस, 6ला आहे आउटपुट, 7ला आहे वरचा पॉझिटिव्ह VCC, 4ला आहे निगेटिव्ह VCC. संपलं. इकडे ऑफसेट नल आहे, लिहू नका चालते, इकडे लिहू नका चालते, एवढं त्याचं हे नाही आहे. त्याची प्रोसेस, ऑफसेटिंगची प्रोसेस वेगळी आहे, पण अशी डायग्राम तुम्हाला काढावी लागेल. ठीक आहे.